नमस्कार शिक्षक बांधवांनो. आरटेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण या ठिकाणी आज आपण बघणार आहोत की संच मान्यता 2024-25 याला फॉरवर्ड कसं करायचंय, आपल्या लॉगिन वरून क्लस्टर लॉगिन कडे कसं पाठवायची, या ठिकाणी आपण या सर्व गोष्टीची माहिती आपण या पीसी मॉड्यूलवर बघणार आहोत. तर या ठिकाणी आपण या यूट्यूब चॅनलला जर नवीन असाल तर सर्वांना रिक्वेस्ट राहील की सगळ्यांनी सबस्क्राईब करावं आणि या ठिकाणी लाईक आणि फॉलो जरूर करून आपल्याला मित्रापर्यंत जरूर हा यूट्यूब चॅनलची लिंक ही शेअर करावी. तर चला आपण या संच मान्यताच्या जी टॅब आहे तर ती 2024-25 साठी ऍक्टिव्हेट झालेली असून ती फॉरवर्ड कशी करायची त्या संबंधी आपण जाणार आहोत ब्राउझरवर. क्रोम ब्राउझरवर गेल्यानंतर या ठिकाणी आपण ओपन करणार आहोत आपली नियमित आपण विद्यार्थीची जी माहिती भरतो आपण सरळवरील या ठिकाणी त्याच टॅबवर जाणार आहोत. आपण त्या लॉगिनला जाणार आहोत, स्टुडंट पोर्टल लॉगिन. या स्टुडंट पोर्टल लॉगिनला गेल्यानंतर आपण तिला लॉगिन करणार आहोत. तर या ठिकाणी आपल्याला अगोदरच या ठिकाणी जे काही सूचना असतात या सूचनेमध्ये त्यांनी हायलाइट केलेली जी सूचना आहे ती म्हणजे सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांची संच मान्यता प्रमाणित करण्याची सुविधा हेडमास्टर लॉगिनवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या ठिकाणी आपण बघू शकता. तसेच आपण या ठिकाणी याला क्लोज करून देऊया. तर चला आपण या पोर्टलमध्ये कशी माहिती फॉरवर्ड करायची, संच मान्यतेची माहिती प्रमाणित करून कशी फॉरवर्ड करायची आपण हे बघणार आहोत. तर चला या ठिकाणी मी सुरुवातीला आपल्या शाळेचा लॉगिन आयडी टाकतोय. तर लॉगिन आयडी म्हणजे आपल्या शाळेचा युजर आयडी असेल. त्यानंतर आपला पासवर्ड पण टाकून घेणार आहोत आपण. या ठिकाणी आपण कॅप्चा टाकायचा आहे. जो आपल्याला हा खाली कॅप्चा दिसतोय तो कॅप्चा आपल्याला टाकून घ्यायचा आहे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्या शाळेचं जे स्टुडंट पोर्टल आहे तर ते ओपन झालेलं आहे. या ठिकाणी आपण बघू शकता की या पोर्टलवरती या सगळ्या टॅब आणि सब टॅब आपल्याला या पोर्टलवरती दिसत आहेत. आपण यावर सगळ्याच गोष्टीचं काम स्टुडंट पोर्टलवर सर्वच्या आपण केलेले आहेत. स्टुडंट एंट्री असेल, प्रमोशन असेल, अटेंड डिटॅच रिक्वेस्ट असतील, ट्रान्सफर मॉड्यूल असतील, आउट ऑफ स्कूल करणे किंवा आउट ऑफ स्कूल विद्यार्थी घेणे किंवा शाळेच्या विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट पाठवणे. त्यानंतर एक्सेल आपण नवीन विद्यार्थ्यांना जे काही डाउनलोड करायचे ते पर्सनल UID डाउनलोड करायचंय, अपलोड करायचंय, या ठिकाणी आपण बघतो आहोत. याचप्रमाणे आपण आता जाणार आहोत डायरेक्ट आपल्या संच मान्यता 2024-25च्या टॅबवर. या ठिकाणी आपण संच मान्यता टॅबवर गेलो की या ठिकाणी फॉरवर्ड संच मान्यता 1 ते 12 असं आपल्याला दिसून येते. तर या 1 ते 12 ला आपण क्लिक करणार आहोत. या संच मान्यता टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला स्टुडंट कॅटलॉग डिटेल फॉर संच मान्यता असा सब टॅब दिसून येतोय. या ठिकाणी आपल्याला 2024-25 हे बाय डिफॉल्ट आपल्याला या ठिकाणी इंटरफरन्स मध्ये दिसून येते. गो या बटनाला क्लिक करणार आहोत. या ठिकाणी आपण बघू शकता की आपणास या ठिकाणी रेफरन्स डेट जो आहे विद्यार्थ्यांची माहिती प्रमाणित करण्याचा तर तो 30 सप्टेंबर 2024 आहे. आपल्याला डिटेल मिळतंय आपल्याला इथं बघायला. यानंतर या ठिकाणी आपल्याला मिळतंय की BO जे आहेत आपले त्यांचं नाव आणि त्यांचा नंबर. या ठिकाणी आपल्या माहिती करता हे माहिती आपल्याला लक्षात घ्यायची. या ठिकाणी आपल्याला दिसतंय की खाली वर्ग तुकड्या आणि वर्ग आणि किती वर्ग आहेत आपले. तर ही जिल्हा परिषदची शाळा असल्यामुळे या ठिकाणी आपणास 1 ते 4 ची शाळा असल्या कारणाने या ठिकाणी पहिली, दुसरी, तिसरी, चौथी आणि डिव्हिजन या ठिकाणी आपण ज्या स्टुडंट पोर्टलला जे मॉड्यूलला जे क्रिएट केलेलं आहे त्या पद्धतीने ते दाखवत आहे. या ठिकाणी A दाखवत आहे आणि या ठिकाणी 1 दाखवत आहे. म्हणजे ही जी तुकडे आहे त्या निर्माण करते व्यवस्थेला 1 नंबर दिलेला आहे. इतर वर्गांना ते A तुकडे म्हणून दिलेला आहे. या ठिकाणी आपण याच्यानंतर एक लक्षात घ्यायचं की जर अनुदान प्राप्त शाळा असतील तर त्यांना या ठिकाणी त्यांची माहिती सर्व चेक करता येते. या ठिकाणी आपल्याला प्रत्येक वर्गाची माहिती आणि त्या वर्गातील विद्यार्थ्यांची माहिती तसेच त्यांची नावं, त्यांची लिस्ट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. या ठिकाणी आपण सर्व त्यांचे GR नंबर, स्टुडंट ID, स्टुडंट नेम, जेंडर, डेट ऑफ बर्थ, इन स्कूल बाय रिझल्ट या ठिकाणी आपण बघू शकतो. या ठिकाणी पहिलीचा वर्ग असल्यामुळे त्याचा
रजिस्टर नंबर आहे, विद्यार्थी आहेत 34 आणि 34 विद्यार्थ्यांची माहिती आपल्याला बघायला मिळालेली आहे. या ठिकाणी त्यानंतर तुम्हाला एकत्रित बघायचं असेल सर्व विद्यार्थ्यांची माहिती, तर आपण या ठिकाणी तुमच्या वर्गाच्या संख्येप्रमाणे इथं निवड या ठिकाणी जर स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषद शाळा वगळता जर मान्यताप्राप्त अनुदानित शाळा असतील तर तुम्हाला जी संख्या मान्यतेसाठी माहिती फॉरवर्ड करायची आहे त्या ठिकाणी तुम्हाला त्यांची तुकडी आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तुम्हाला मेंटेन करायच्या आहेत. आता त्या मेंटेन करण्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी त्याच्यामध्ये दिसतील, परंतु या ठिकाणी इथं दिसत नाही. तर आपण या ठिकाणी या संच मान्यतेला फॉरवर्ड करण्यासाठी फॉरवर्ड फॉर संच मान्यता म्हणूया. या ठिकाणी म्हणतं की आय हॅव चेक्ड मॅनेजमेंट माय स्कूल स्टँडर्ड लिस्टेड मीडियम अँड एअर टाईप अटॅच्ड टू द डिव्हिजन अलॉंग विथ द स्टुडंट काउंट डिस्प्लेड पर स्टँडर्ड पर डिव्हिजन. आय हॅव नो ऑब्जेक्शन फॉरवर्डिंग द काउंट्स डिस्प्लेड फॉर संच मान्यता आहे. या ठिकाणाहून आपण याला कन्फर्म जर केलं तर या ठिकाणी डू यू वॉन्ट टू फॉरवर्ड काउंट फॉर संच मान्यता असा लोगो दिसेल. या ठिकाणी टॅब दिसेल, त्याला ओके म्हणायचं आहे आणि या ठिकाणी आपण बघतोय की संच मान्यता फॉरवर्ड टू क्लस्टरला गेलेले आहे, म्हणजेच केंद्र प्रमुख लॉगिनला गेलेले आहे. धन्यवाद.